नमस्कार माझ्या सोलर ग्राहकांना. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट या सोलर कन्झ्युमर बद्दल आणि त्यांच्या बदलांमध्ये झालेल्या धोरणाबद्दल माहिती दिली. मी माझ्या या व्हिडिओमध्ये 10 किलोवॅट पुढील सोलार कन्झ्युमर्स बद्दल, ज्या कन्झ्युमर्सला सोलार लावायचे आहेत, ते लावायला इच्छुक आहेत आणि ज्यांनी ऑलरेडी लावलेले आहेत, त्यांच्या सोलारमध्ये झालेल्या बदलाबद्दल तुम्हाला ठळक काही मुद्दे आणि त्याबाबत माहिती देणार. बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, जर तुम्ही आमच्या व्हिडिओचा टायटल बघितला तर आमच्या व्हिडिओचा टायटल आहे स्केल ऑफ लॉ. माझं असं मत आहे आणि ठाम मत आहे बरं का. माझं मत असं आहे की प्रत्येक ग्राहकाला तो जो काही प्रोडक्ट आपल्या घरी आणत आहे त्याला त्याच्यामध्ये इक्वॅलिटी, ट्रान्सपरन्सी आणि त्याचा अचूक मनी बॅलन्स भेटला पाहिजे. म्हणजे त्याला माहिती पाहिजे त्याने घरी काय आणलेलं आहे आणि त्याचं अप्लिकेशन्स काय आहे. स्केल ऑफ लॉ म्हणजे नक्की काय? स्केल ऑफ लॉ म्हणजे न्यायाचा तराजू. मुख्यतः हा व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, या व्हिडिओला बनवताना आम्ही अभ्यासात घेतलेले जे काही रेफरन्सेस आहेत, ते रेफरन्सेस आम्हाला न्यूजपेपर आर्टिकल्स मधून मिळालेले आहेत. विविध डिजिटल आणि सोशल मीडिया आर्टिकल्स मधून आम्ही घेतलेले आहे. जे काही महाराष्ट्रामध्ये सोलार वेंडर असोसिएशन्सनी जिल्ह्या पातळीवरती प्रोटेस्ट केले, त्यांच्याशी वर्बल कम्युनिकेशन्स मधून आम्हाला मिळालेली माहिती आहे. त्या पलीकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी सदनामध्ये जे काही भाषण दिले, त्या भाषणामधून उपलब्ध केलेली माहिती, आम्ही जो माहितीपट आणि जी माहिती तुम्हाला देऊन राहतोय त्याचा आधार म्हणजे आम्ही कलेक्ट केलेले न्यूज आर्टिकल, जे की सोलार विषयक धोरणाबद्दल पब्लिश झालेले. त्यानंतरचा जो दुसरा आधार आहे तो आहे डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया. त्यानंतर जे काही जिल्हा पातळीवरती जिल्ह्याच्या ठिकाणी विविध सोलार असोसिएशन्सनी प्रोटेस्ट केले आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन्स करून जी काही माहिती आम्हाला मिळाली ती माहिती, आणि त्या पलीकडे आणि मुख्य म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी भविष्यातील सोलार आणि ऊर्जा विषयक धोरणांबद्दल जे काही भाषण दिलेलं भवनामध्ये, त्यामधून जे काही आम्हाला कळलं आणि आम्ही जे काही कलेक्ट केलं ते आम्ही या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर प्लीज आमचा व्हिडिओ समोर बघा. आता ग्राहकांनो, हे बघा काय आहेत नवीन नियम आणि काय आहेत जुने नियम. तर मी टप्प्याने सांगतो. जुन्या नियमांमध्ये 19 किलोवॅट पुढील सोलार ग्राहकांना 7 तासाची सेटलमेंट मिळत नव्हती. तो टाइम झोन होता संध्याकाळी 5 ते रात्री 12. नवीन नियमांनुसार आता 10.1 किलोवॅटच्या पुढील ग्राहकांना 7 तासांची सेटलमेंट मिळणार नाही. का? तर ते आता TOD मध्ये आले. दुसरा जो नियम आहे, जो महत्वाचा, जुन्या नियमांनुसार तुम्हाला इयरली सेटलमेंट मिळायची, जी व्हायची मार्च टू मार्च मध्ये, युनिट टू युनिट समोर ट्रान्सफर व्हायची. बट राईट नाऊ नवीन नियमांनुसार ते मंथली सेटल होते. त्याच्यानंतर तिसरा रूल, जो की पिटिशन मध्ये नाहीये, ज्याचं सर्क्युलर 1 वर्ष अगोदर आलेलं आहे, ते म्हणजे आता नॉन DCR पॅनल 1 जून पर्यंतच व्हॅलिड राहणार. कारण इम्पोर्टेड सेल्स पासून बनलेले पॅनल्स आहेत, म्हणजे चायना आणि अदर कंट्रीज मधून आलेले पॅनल्स आहेत, ते आता खूप लॉंग टाइम आपल्या ग्रीडला कनेक्टेड राहणार नाही. होऊ शकतं काही सिक्युरिटी रिझन्स असतील. त्याच्यानंतरचा जो जुना रूल होता, आपल्याला 10 किलोवॅट पर्यंत ऑटो लोड मिळायचं, आता नवीन नियमांप्रमाणे 10 किलोवॅट ऑटो लोड मिळणाऱ्या ग्राहकांना तुम्हाला, पण तिथे इन्स्पेक्शन MSDCLच्या अधिकाऱ्यांकडून होईल. त्याच्यानंतर जो महत्वाचा बदल आलेला आहे आणि जो की खूप विशेष बदल आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, तो आहे GSC म्हणजे काय? ग्रीड सपोर्ट चार्ज. जुन्या बदलांमध्ये GSC नावाचा प्रकार नव्हता, बट नवीन बदलांमध्ये GSC नावाचा प्रकार आहे. आता तुम्हाला मी हे सांगतोय, GSC हा थोडा इम्पॅक्टेबल राहणार आहे सोलार ग्राहकांसाठी. आता बहुतेक सोलार ग्राहकांना हा प्रश्न पडला असेल, अरे हा नवीन नियम काय आहे, याच्याने घरगुती जे रेसिडेन्शियल सोलार ग्राहक आहेत त्यांच्यावर परिणाम होणार का? किंवा इंडस्ट्रीयल, कमर्शियल सेक्टरचे जे काही सोलार ग्राहक आहेत, ज्यांनी खूप मोठ्या साईजचे सोलार आपल्या छतांवरती लावलेले आहेत, त्यांच्यावर काय प्रभाव पडणार? आता तुम्हाला जर हे समजून घ्यायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओचा पुढील भाग बघावा लागेल.
हा व्हिडिओ बनवताना आम्ही व्हिडिओला 4 पोर्शनमध्ये डिवाइड केलेला आहे, ज्याच्यामध्ये पहिला पोर्शन आहे काय आहे नवीन वीज धोरण, दुसरा पोर्शन आहे ऊर्जा एजन्सीज आणि वीज वितरण कंपन्यांचा युक्तिवाद, तिसरा पोर्शन आहे भविष्यातलं संतुलन आणि चौथा पोर्शन आहे सोलार ग्राहकांसाठी, सोलार वेंडर्ससाठी काय आहे भविष्यातल्या संधी, अजून आपण काय नवीन डेव्हलपमेंट करू शकतो आणि कशा प्रकारे आपण सोलार एनर्जी ही भविष्यासाठी रिलायबल करू शकतो. काय आहे नवीन धोरण? आता मी याच्यामध्ये विशेषतः 2 बदलांबद्दल बोलणार आहे, जे 2 बदल सोलार ग्राहकांच्या वीज सेव्हिंगवरती काहीसा प्रभाव टाकू शकतात. तो म्हणजे पहिला आहे GSC आणि दुसरा आहे TOD. हे बदल सांगायच्या अगोदर मी तुम्हाला मुख्यतः एक विषय सांगतो. अगोदर काय होतं ना, 19 किलोवॅटच्या पुढील सोलार ग्राहकांना 7 तासाचं सेटलमेंट मिळायचं नाही, तेही कुठलं पीक होवरमधलं. यामध्ये यायचं संध्याकाळचा 5चा वेळ आणि रात्रीचा 12चा वेळ, कारण की मोस्टली तुमची वीजची गरज ही त्या पिरियडमध्ये असतो. तो सुद्धा एक TOD झोन येतो, म्हणजे टाइम झोन आहे. बघा, हा जो पीक टाइम आहे याला आपण म्हणतो हाय कन्झम्पशन इलेक्ट्रिसिटी टाइम, म्हणजे तो टाइम आहे संध्याकाळी 5 ते 12चा. आता अगोदर काय व्हायचं ना, 19 किलोवॅटच्या वरील ग्राहकांना जे सेटलमेंट मिळत नव्हतं 7 तासांचं, ते आता 10.1 किलोवॅट पासून चालू होणार, जो की सोलार ग्राहकांच्या वीज सेव्हिंगला बराच प्रभावित करेल. आता GSC काय आणि TOD काय? GSC म्हणजे ग्रिड सपोर्ट चार्ज. आता ग्रिड सपोर्ट चार्ज तुम्ही म्हणाल अरे भाई ये क्या होता है? हो साहेब, मी सांगतोय बघा. अगोदर मी कठीण भाषेमध्ये सांगणार. तुमच्या घरावरती सोलार आहे आणि तुम्ही काही वीज घरी वापरता आणि काही वीज MSBCLच्या ग्रीडमध्ये टाकता. त्या MSEBच्या ग्रीडमध्ये टाकायचा चार्ज म्हणजे ग्रीड सपोर्ट चार्ज. हे बघा ग्राहकांना, मी अगदी सोप्या भाषेत सांगत आहे. तुमच्या घरावरती सोलार लागलेला आहे आणि त्यातून तुम्ही दिवसाला वीज जनरेट करता, बट रात्रीला तुम्ही MSEBच्याच ग्रीडवरती डिपेंड आहात. आता त्याच ग्रीडला मेंटेन करायला MSEBला खर्च येतो. आता ते खर्चची आकारणी ही म्हणजे GSC. मग त्या खर्चाच्या सपोर्टसाठी जो काही टॅक्स लावला जातो तोच म्हणजे GSC कर आहे आणि तो लागू झालेला आहे. हे सगळं बोलल्यावरती तुम्हाला GSC इक्वल टू GST असं काहीतरी वाटेल, बरोबर ना? पण मी सांगतो तुम्हाला, इथे सुद्धा तुम्ही विचार करू शकता. याचं कारण म्हणजे डिस्कॉम, जसं MSBCL आणि इतर वीज कंपन्या म्हणतात, तुम्ही रात्रीला पूर्णपणे ग्रीडवरती डिपेंड करता आणि 24/7 या वीज वितरण कंपन्यांकडून तुम्हाला मेंटेनन्स सर्व्हिस मिळते. त्याच्यासाठी बहुधा बराच खर्च होतो आणि त्या पलीकडे जाऊन आपण जे सोलार ग्राहक आहोत त्यांच्या वीज सेव्हिंगमुळे वीज कंपन्यांचा रेव्हेन्यू सुद्धा कमी होतो. मग ते कसे काय तुम्हाला 24/7 तासाची म्हणजे 24/7 तासांची सेटलमेंट देऊ शकतात. मग त्यासाठी तुमच्याकडून काही चार्जेस लावले जातात तुम्हालाच मेंटेनन्स देण्यासाठी, ते आहे GSC. आता हे GSC चार्ज कोणाला लागू होतात? बऱ्याच कस्टमर्सच्या डोक्यामध्ये आणि ग्राहकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे. तर एजन्सीज म्हणतात हा चार्ज 10.1 किलोवॅटच्या पुढील कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांसाठी राहील. काही केसमध्ये हा लार्ज रेसिडेन्शियल कस्टमरला सुद्धा लागू राहील आणि याचा प्रभाव खूप इम्पॅक्टफुल राहील. यामध्ये जे 10.1 किलोवॅट वरील जे काही MSEB उद्योजक आहेत, जसे की कुणी हॉटेल रेस्टॉरंट टाकत असेल किंवा ज्याची कुणाची स्मॉल इंडस्ट्रीज किंवा स्मॉल वर्कशॉप्स असेल, यांचा जो अगोदर वीज बिल कमी व्हायचा याच्यामध्ये थोड्या बहुत कपातीने वाढ होईल. हा एक महत्वाचा प्रभाव GSC मुळे तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलवरती पडू शकतो. समोरचा भाग आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया. सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये.